नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनल मराठी ब्लॉगर कांचनवर. सर्वात आधी सांगा कशा आहात तुम्ही सगळे. खूप तुम्ही सगळे मजेत असाल आणि मी पण मजेत आहे. तर आज आहे गुढीपाडवा आणि तुम्हाला सगळ्यांना गुढीपाडव्याच्या खूप 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 शुभेच्छा माझ्या आणि माझ्या पूर्ण परिवाराकडनं. आता इथे तोरणापासून सुरुवात होत असते दरवर्षी. सगळ्यात आधी तोरण लागते आणि नंतर मग सगळ्या गोष्टींची सुरुवात होते. तर हे आले ड्युटीवरनं आणि यांनी तोरण लावायला सुरुवात केली. मस्त आंब्याचे पत्ते आणले होते आणि त्यांनी तोरण लावून दिले सगळ्या दारांना. माही नेहमीप्रमाणे हेल्प करते त्यांना. आणि आपल्या अद्विकचं तर शाही काम असतं, तो अजून पण झोपलेला आहे. आणि यांनी मला पूजेसाठी जे जे सामान लागतं, जसे नारळ झालं, फुलं झाले, हार झाला आणि हे सगळं, जसे आंब्याचे पत्ते झाले तोरणासाठी आणि कडुलिंबाचे पत्ते, हे सगळं आणून दिलेलं होतं. आणि म्हटलं चला आता सगळं काही आटपून झालं होतं माझं. किचनमधून मी फ्री झालेली होती आणि आता इकडे आली. म्हटलं चला रेडी व्हायला सुरुवात करते. आणि इथे माहीने हा कुर्ता काढलेला होता. तिने हा खूप दिवसाचा परचेस करून ठेवलेला आहे तिच्यासाठी, पण आज त्याचा मुहूर्त निघाला आणि तो तिने घातला आज. इतका सुंदर दिसत होता तो कुर्ता. थोड्या वेळाने तुम्हाला लुक दाखवतेच त्याचं. आज मी छान साडी घालणार आहे आणि आज मी ठरवलं की आज काठापदराची साडी नाही घालत, कारण दरवर्षी असं होते की मी छान काठापदराची साडी घालते, रेडी होते, पण यावेळेला मी ठरवलं छान सिल्क साडी घालते. आणि ती सिल्क साडी मी इतकी अफोर्डेबल परचेस केलेली आहे, तुम्हाला थोड्या वेळाने दाखवतेच कशी आहे काय आहे. तुम्ही मला इंस्टाग्रामवर फॉलो करा, तिथे पण तुम्हाला ते व्हिडिओज हेल्पफुल राहतील. माय स्टाईल अँड टिप्स ही माझी इंस्टाग्राम ID आहे. तिथे मी छान छान फॅशन व्हिडिओज टाकते आणि तुम्हाला ते पण हेल्पफुल राहतील. तर तुम्ही तिथे फॉलो करा, म्हणजे तुम्हाला जे प्रोडक्ट्स मी दाखवते ते खूपच जास्त म्हणजे अफोर्डेबल राहतात आणि तुम्ही परचेस करू शकता आणि सगळ्यांना परवडेल असे राहतात. तर इथे जो आजचं लुक आहे त्याचं पण तुम्हाला रील जी आहे तिथे बघायला मिळणारच आहे. तर आपल्या बायांचं किती काही राहते ना, किती वेळ लागतो आपल्याला रेडी व्हायला. सगळं काही आपलं मेकअप करा, हे करा, ते करा आणि सगळ्या गोष्टी आवरा. तर आज आहे गुढीपाडवा आणि तुम्हाला सगळ्यांना माझ्या पूर्ण परिवाराकडून गुढीपाडव्याच्या खूप 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 शुभेच्छा. चला मग आता मी गुढी उभारते. अशा प्रकारची रेडी झालेली आहे. फुल लुक तुम्हाला थोड्या वेळाने दाखवते, कारण आता वेळ नाही आहे मला आणि माही सुद्धा बिझी आहे, ती रेडी होत आहे. तर त्यामुळे मग मी तुम्हाला फुल लुक पूजा करताना दाखवते. माझं रेडीमेड ब्लाऊज घातलेलं आहे आणि ही साडी घातलेली आणि इतकी सुंदर वाटते साडी आणि इतकी स्वस्त साडी आहे. तुम्हाला जर पाहिजे असेल तर कॉमेंट सेक्शनमध्ये लिंक आहे पिन केलेला, तर तुम्ही तिथनं परचेस करू शकता. चला मग मी आता पूजा करते आणि नंतर बोलते तुमच्यासोबत. माही मॅडमचं रेडी होणं सुरू आहे आणि छान दिसत आहे. मस्त कुर्ता घातलेला आहे तिने, इतकं सुंदर दिसत आहे कुर्ता तिच्या अंगावर. माझीच नजर लागून जाणार तिला. तर खूप सुंदर दिसत आहे. थोड्या वेळाने तिचं पण पूर्ण लुक दाखवते तुम्हाला. आणि खूप मस्त रेडी झालेली आहे ती. आज नवीन वर्षाची सुरुवात छानपैकी करत आहे आणि आमचा साहेब अजून पण झोपलेला आहे. चला मग ठीक आहे, काही हरकत नाही. त्याची झोप पूर्ण नाही झाली. काल रात्रीला खूप वेळपर्यंत जागला. त्याला म्हणत होते झोप झोप झोप. खूप मस्त गेला त्यांनी, कारण एक्झाम संपलेली आहे त्याची आणि त्यामुळे त्याला मस्त फ्री वाटलं काल आणि खूप वेळपर्यंत झोपला नाही. त्यामुळे तो अजूनपर्यंत झोपलेलाच आहे. त्याला आम्ही उठवलं नाही. उठवलं की मग आणखी चिडचिड करणं होतं. त्यापेक्षा म्हटलं आपले कामं आटपून घेऊ, नंतर त्याला उठवू. इथे मी रेडी झाली होती आणि थोडा वेळच लागला मला रेडी व्हायला, कारण मेकअप केलं, त्यानंतर साडी वगैरे घेते आणि त्याचं शूट पण केलं, तर त्यामुळे मला थोडा वेळ लागलेलाच होता. आणि यांना मी सगळं काही झाल्यानंतर माझं म्हणजे मी रेडी वगैरे झाल्यानंतर यांना म्हटलं की लगेच तुम्ही रेडी होऊन जा. बस त्यांनी कुर्ता घातला आणि रेडी झाले 5 मिनिटाच्या आतमध्ये. माणसं किती लवकर रेडी होतात आणि आपल्याला किती वेळ लागतो यार. म्हणजे मला आश्चर्य वाटते. मी नेहमी माझा एकच शब्द असतो त्यांना की यार तुम्ही किती लवकर रेडी होता आणि तरी माणसं आपल्यापेक्षा सुंदरच दिसतात. म्हणजे आपण इतकं काही करतो आणि आपल्याला इतका वेळ लागतो, आपण मेकअप करतो, इतकं सगळं ज्वेलरी घालतो, ह्या सगळ्या गोष्टी करतो आणि ते 5 मिनिटात रेडी होऊन आपल्यापेक्षा चांगला म्हणजे आपल्यापेक्षा जास्त मार्क्स घेऊन जातात. काय बोलू आता मी. चला ठीक आहे. आता इथे आणि आमच्या साहेबांना काही सुचलं नाही माझ्यासोबत मॅचिंग करायला कोणता कुर्ता मिळाला नाही की मग गोल्डन कुर्ता घालतात ते. आणि आज त्यांचं ग्रीन कुर्ता, एक डार्क ग्रीन कुर्ता होता त्यांच्याकडे, पण तो यार वेळेवर दिसतच नव्हता. आणि माझ्या साडीच्या पूर्ण मॅचिंग होता, म्हणजे जसं माझं ब्लाऊज होतं ना डार्क ग्रीन कलरचं, तसाच सेम कुर्ता होता. पण यार काय झालं की रिनोव्हेशनच्या वेळेला आम्ही सगळे वॉर्डरोबमधले कपडे काढून इकडे तिकडे ठेवून दिले होते आणि ते वेळेवर आता दिसतच नव्हता तो कुर्ता मी ठेवलेला कुठे आहे. बाकीचे जे कुर्ते होते त्यांच्या वॉर्डरोबमध्ये बरोबर सेट करून ठेवले होते. मागच्या वेळेला मी त्यांचं वॉर्डरोब ठीक केलं होतं, त्यावेळेला तुम्हाला दाखवलंच होतं. आणि हो, मला बोलता येत नाही आहे यार, काय माहिती माझ्या जिभेला फोडं आलेले आहेत, तर त्यामुळे मला कसं तरी होतं आहे. पूर्ण हीट वाढलेले त्यामुळे आणि काही दिवस 2-4 दिवस माझं रात्रीला जागरण झालं तर होतं, त्यामुळे ते झालेलं आहे. आता मी गोळ्या वगैरे घेतलेल्या, टॅब्लेट्स वगैरे घेऊन आता माहिती पडते.
चटके ठीक होते की नाही, नाही तर मग घरगुती उपाय करावे लागतील. आणि तुम्हाला जर माहिती असतील जिभेच्या फोडांना काही उपाय असतील घरगुती तर ते मला सांगा, नाही तर काही टॅबलेट असतील तुम्हाला माहिती असेल तर ते सांगा मला कॉमेंट सेक्शनमध्ये. कळवा नक्की मला खूप त्रास होत आहे या गोष्टीचा. आणि इथे बस आपली जी पूजा असते कळस मांडणं आणि ह्या सगळ्या गोष्टी तर ते मी करत आहे. साधं सिंपल करते, काही डेकोरेशन वगैरे केलेलं नाही आहे यावेळेला, काहीच नाही. मी साधं सिंपल केलं. डेकोरेशन करायला वेळ पण नव्हता माझ्याकडे कारण पूजेचा वेळ झालेला होता. आणि हे आल्यानंतर सुरुवात केली. मग मी माझे व्हिडिओज वगैरे कंप्लीट केले, 1-2 व्हिडिओ होते ते शूट केले आणि नंतर मग ह्या गोष्टीला सुरुवात केली. आणि आमचे साहेब मस्त रेडी होऊन बसलेले होते, त्यांनी मला हेल्प केली. नंतर मग पूजेला वगैरे जे गुढी उभारतो ना त्याला तर नेहमीच हेल्प करतात ते, आणि बाकीच्या सगळ्या गोष्टींना हेल्प करतातच ते. असं काही नाही की ते बसलेले राहतात, उभे राहतात म्हणून. पण जे पूजा मांडणी असते तर त्यांना जमत नाही, म्हणून मग ते पूजा मांडणी वगैरे मी करते, सगळं काही आटोपते. आपलं जी पद्धत असते, म्हणजे जसं की आता आपलं कलश स्थापना झाली किंवा मग आपल्या गणपती स्थापना झाली, हे सगळं करून घेते. नंतर मग बाकीच्या वरवरच्या ज्या गोष्टी आहेत त्यांना ते हेल्प करतात, नेहमीचंच आहे. तर त्यांना इतकं पूजेमधलं म्हणजे हे स्थापना वगैरे नाही जमत, तर असं आहे. चला मग इथे आता मी कलश स्थापना वगैरे करून घेते आणि मग माझी पूजा वगैरे मांडून झाली की मग ते मला ते गुढी उभारायला हेल्प करतील आणि मग आम्ही गुढी उभारू. आणि तुम्ही कसा साजरा केला गुढीपाडवा, तुमचा गुढीपाडवा कसा गेला हे मला कॉमेंट सेक्शनमध्ये सांगा. आणि तुम्ही जेवणामध्ये काय काय बनवलं होतं, नैवेद्यामध्ये काय काय बनवलं होतं ते पण मला तुम्ही सांगा कॉमेंट सेक्शनमध्ये. सण तर आम्ही खूप छानपैकी साजरा केला. सकाळी आम्ही पूजा वगैरे केली आणि जेवण वगैरे केलं, सगळे पक्वान्न बनवले, सगळ्या गोष्टी झाल्या. आणि एक अनर्थ घडला त्याच दिवशी संध्याकाळी. म्हणजे काय झालं की आम्ही संध्याकाळी सगळं काही करून रिलॅक्स झालो होतो, जेवण वगैरे हे ते सगळं काही करून रिलॅक्स झालो. आणि त्यानंतर मग दादांचा फोन आला की आई पडली म्हणून. म्हणजे माझ्या सासूबाईंची गोष्ट करत आहे मी. त्या बेडवरून उठायला गेल्या आणि त्यांच्या पायात मुंग्या आल्या आणि त्या एकदम खाली पडल्या. तर म्हणजे पडल्या म्हणजे असे त्या टेकायला गेल्या, तर त्यांना त्रास झाला. तर लगेच त्यांना ॲडमिट करावं लागलं. म्हणजे तिथे हॉस्पिटलला घेऊन गेले तर तिथे त्यांनी बोलले की अमरावतीला ॲडमिट करा म्हणून संध्याकाळी मग यांना कॉल आला तर हे लगेच निघून गेले होते. नंतर मग सगळ्यांनी त्यांना ॲडमिट केलं संध्याकाळी. आणि मग तेच आम्ही त्याच धुंदीत होतो. त्यानंतर तर मग मी काहीच शूट नाही करू शकली. आता इथे तर आम्ही सगळ्या गोष्टी पार पाडल्या होत्या. म्हणजे जे पण सणाचं आहे ते सगळं केलं होतं. म्हणजे सण आटपतच आला होता. संध्याकाळची न्यूज आहे ही, जी बॅड न्यूज आम्हाला मिळाली. आता आई ॲडमिटच आहेत अजूनही आणि आता काही दिवस आणखी ब्लॉग येतील नाही, कारण त्यांना बघणं आहे, सगळ्या गोष्टी आहे, टिफिन वगैरे हे ते सगळं काही करणं आहे. तर ह्या गोष्टी आहेत. आता तुम्हाला म्हटलं अपडेट देऊन देते की काय सुरू आहे काय नाही. म्हणून तुम्ही नेहमी म्हणता ना की ताई तू सांगत नाही, काहीतरी मध्येच गॅप देते, असं करते. तर म्हणून म्हटलं सांगून देते तुम्हाला की काय आहे काय नाही. आणि बाकीचे दुसऱ्या चॅनलवर तर व्हिडिओ येतीलच, कारण ते फॅशन व्हिडिओज वगैरे तर माझे सुरूच राहतात. इंस्टाग्रामवर वगैरे येतीलच ते व्हिडिओ, पण ब्लॉग नाही येतील, कारण त्याला ते व्हिडिओ वेगळे असतात आणि हा व्हिडिओ वेगळा असतो. म्हणजे ब्लॉगमध्ये माझं रुटीन मी शेअर करते. तर रुटीन तर माझं असं सुरू आहे आता की सकाळी उठणं आणि आपलं टिफिन वगैरे हे ते त्यांना देणं आणि हॉस्पिटलच्या चक्रा मारणं, ह्या सगळ्या गोष्टी सुरू आहेत. आणि मध्ये वेळ मिळाला तर माझे फॅशन व्हिडिओज बनवणं, त्याला एडिट करणं, त्याला टाकणं, ह्या सगळ्या गोष्टी खूप म्हणजे धावपळ सुरू आहे. तर ह्या सगळ्या गोष्टींमध्ये मी ब्लॉग तर शूट करू शकणार नाही, पण तुम्हाला अपडेट देणं गरजेचं होतं म्हणून मी दिली अपडेट. तर आता इथे चला आता पूजा करून घेते, आरती वगैरे करते आणि नंतर मग तुम्हाला दाखवते की मी आज काय काय बनवलेलं आहे.
आज जेवणामध्ये काय काय दाखवते. वरण आहे बनवलेलं आणि नंतर भजे आहे, वडे आहेत, कुरवडी, पापड, भात आहे, कढी आहे, पुरणाची पोळी आहे. मेन म्हणजे दरवर्षी तुम्ही बघत आहात की आपल्याकडे पनीरची भाजी आहे. आपल्याकडे या दिवशी श्रीखंडपुरी बनवतो आपण आणि यावर्षीला होळीच्या वेळेला श्रीखंडपुरी बनवली तर म्हटलं यावेळेला आता पुरणाची पोळी बनवणं गरजेचं आहे म्हणून आता पुरणाची पोळी बनवली. आणि हो, नवीन वर्षाची सुरुवात म्हटलं तर पुरणाच्या पोळीने होऊ द्या म्हणून पुरणाची पोळी बनवलेली आहे. साध्या पोळ्या पण आहेत. तर ह्या सगळ्या गोष्टी होत्या आज जेवणामध्ये. तर तुम्ही पण या जेवायला. आता आम्ही थोड्या वेळाने जेवणच करणार आहोत. पहिल्यांदा नैवेद्याचं ताट काढून घेते दोन्हीकडे, म्हणजे इकडे घरात आतमधल्या देवांसाठी आणि गुढीसाठी, आणि नंतर मग आम्ही जेवायला बसू. सगळं काही बनवून झालं होतं. लास्टला लक्षात आलं की अरे काहीतरी कमी वाटत आहे म्हणून कुरवड्या तळायला बसले, कारण कुरवड्या तळल्याच नव्हत्या. तर मग कुरवड्या तळल्या आणि मग नैवेद्य दिला देवाला आणि नंतर मग आम्ही जेवायला बसलो. सगळ्यांना खूप भूक लागलेली होती. आणि अद्विक उठला नव्हता, तर अद्विक लेट उठला आणि मग काय त्याचं तेच, मग का माझ्याशिवाय पूजा करून घेतली तुम्ही, का माझ्याशिवाय हे केलं, मला का नाही उठवलं. अरे पहिल्यांदा उठवलं त्याला तर तो रडायला लागला होता का माझी झोप नाही झालेली आहे, मला आणखी झोपू द्या, म्हणून आम्ही झोपू दिलं. आणि त्याचं काही असं काम पण नव्हतं. नंतर मग तो इतका नाराज झालेला होता. बघा तुम्ही चेहरा बघा त्याचा. आता तरी थोडा ठीक आहे, पण नंतर मग त्याच्यासोबत फोटोज वगैरे क्लिक केले. आणि हो, इंस्टाग्रामवर तुम्हाला फोटोज बघायला मिळतील. जे फोटोज वगैरे आम्ही क्लिक केलेले आहेत ते पण माझ्या मराठी इंस्टाग्राम चॅनलवर, म्हणजे मराठी पेजवर, जे मराठी ब्लॉगर कांचनचं आहे तर त्यावर बघायला मिळतील. आणि इथे बस गुढी सगळी काढून घेते आणि तोपर्यंत आईला ॲडमिट केलेलं होतं आणि नंतर मग मी ही गुढी वगैरे उभारलेली होती ती काढून घेतली. आणि बस आता इथेच या ब्लॉगला थांबवते. भेटते तुम्हाला नवीन छानशा ब्लॉगमध्ये. होप तुम्हाला छोटासा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जर तुम्ही अजूनपर्यंत नसेल केलं तर. आणि हो, याच्याशिवाय 2 आणखी चॅनल्स आहेत, तिथे पण मला तुम्ही सबस्क्राईब करू शकता. इंस्टाग्रामवर सुद्धा मला तुम्ही फॉलो करू शकता. सगळ्यांचा लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाणार. डिस्क्रिप्शन बॉक्स नक्की चेक करा. बाय, टेक केअर आणि लव्ह यू ऑल. बाय.